नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहत आहे डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपल्या बरोबर आहेत नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले. दादा, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. नुकतीच आमदार पदाची माळ आपल्या गळ्यात पडली. मोठ्या मताधिक्याने आपण विजय संपादित केला आहे. नेमका आता आपली भूमिका हिंदुत्ववादी असणार आहे का सेक्युलर असणार आहे? आमची भूमिका पहिलेही हिंदुत्वादी होती आणि शेवटच्या श्वासापर्यंतही हिंदुत्वादीच राहणार आहे. कारण की हिंदुत्वादाचा जो विचार आहे तो सर्वात पहिलं महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून कोणी चालू केला असेल तर तो आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी चालू केलेला आहे. आणि त्यांची पहिल्यापासून हिंदुत्वाची भूमिका आपण पाहत आलोय. प्रकटपणे त्यांनी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं अन्याय होत असेल हिंदूंवरती तिथं न्याय देण्याचं काम साहेबांनी केलंय. म्हणून आता तोच विचार मी पुढं घेऊन जात असताना माझा देखील पूर्णपणे हाच प्रयत्न आहे की जिथं जिथं अन्याय होतोय, त्रास होतोय, तिथं तिथं मी पूर्णपणे खंबीरपणे आमच्या हिंदू बांधव भगिनींच्या सोबत आहे आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वाचंच काम करत राहणार आहे. आता एक महत्वाचा प्रश्न, नेमकं शिवाजीराव कर्डिले साहेबांचा कोणता गुण तुम्ही अंगीकारलाय? आता जनतेने मला शिवाजीराव कर्डिले साहेब म्हणूनच स्वीकारलेलं आहे. आज प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे पाहत असताना आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब म्हणून माझ्याकडे पाहतोय. म्हणून मी आज त्यांचा जो काही पूर्णपणे त्यांचं आपल्याला राजकीय सामाजिक जीवन आपल्या समोर आहे. त्यांनी कशा पद्धतीने शून्यातून सुरुवात केली होती आणि ह्या 30 वर्षाच्या काळामध्ये विश्व त्यांनी स्वतःचं हिमतीवरती तयार केलं आणि आज हे सगळे माझ्याकडे त्याच दृष्टीने पाहत आहेत. भरभरून प्रेम मला या निवडणुकीमध्ये मतदान करून प्रत्येकाने दिलेलं आहे, माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे. आता त्याच विश्वासाला पात्र ठरून येणाऱ्या काळामध्ये मी 100% जसं आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब हे सर्वसामान्यांना ताकद देण्याचं काम करायचे, प्रत्येकाच्या सोबत खंबीरपणे उभा राहायचे. आणि आज आपण पाहतो की मतदान ज्यावेळी घडलं, निकाल ज्यावेळी बाहेर आला, प्रत्येकाला कळालं की कर्डिले साहेबांनी जनतेचा किती विश्वास कमावलेला आहे. म्हणून निश्चितपणे या विश्वासाला पात्र ठरून मी भविष्याच्या वाटचालीमध्ये जसं साहेब काम करत होते, जे गुण त्यांच्यामध्ये होते, आज आता तेच गुण माझ्यामध्ये देखील आहेत आणि त्या गुणांचा वापर करूनच मी सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करणार आहे. सध्या शेतकरी मोठ्या संकटात सापडलेल्या, नेमकं शेतकऱ्यांसाठी आपण विधानसभेत विधान भवनात आवाज उठवणार आहात का? 100% वेळोवेळी आपण पाहतो की शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणी वर्षभरात येत असतात. म्हणजे भरपूर पाऊस जरी झाला तरी पण अडचणींना सामोरे जावं लागतं. दुष्काळ जरी पडला तरी पण वेगळ्या प्रश्नांना सामोरे जावं लागतं. नक्कीच आता माझा मतदारसंघ म्हणजे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहे. म्हणून आज शेतकऱ्यांसाठी पहिल्यापासून साहेब लढत आलेत आणि आज त्याच भावनेने प्रत्येक शेतकरी माझ्याकडं एक अपेक्षा म्हणून पाहतोय. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी विधान भवनामध्ये मी ज्या समस्या आहेत त्यासाठी आवाज उठवेल आणि विशेष करून महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून मी त्यांचे प्रश्न देखील येणाऱ्या काळामध्ये सोडवताना तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद दादा, डिजिटल अहिल्यानगरशी संवाद साधल्याबद्दल.